बातमी, ममता बॅनर्जी या मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात। ममता बॅनर्जी भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात। शुभेंदू अधिकारी देखील याच मतमोजणी केंद्रावरती आहेत। ममता बॅनर्जी या मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात। ममता बॅनर्जी यांच्याकडनं निवडणूक आयोगावरतीच काही आरोप करण्यात आलेले होते। त्यानंतर आता ममता बॅनर्जी स्वतः मतमोजणी केंद्रावरती दाखल झाल्यात। इतका मोठा गोंधळ सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते, तृणमूलचे कार्यकर्ते भिडलेले आहेत, काही ठिकाणी राडे झालेत आणि आता ममता बॅनर्जी या स्वतः भवानीपूर इथल्या मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात आणि तिथेच ऑलरेडी शुभेंदू अधिकारी हे देखील मतमोजणी केंद्रावरती आहेत। भाजप 197 जागांचा आघाडीवर पश्चिम बंगालमध्ये, तर तृणमूल काँग्रेसला 90 जागा। त्यानंतर मोठे राडे सुरू झाले पश्चिम बंगालमध्ये, तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते। आणि आता ही दृश्य आपण बघतोय पश्चिम बंगालमधल्या एका मतमोजणी केंद्रावरती, ज्याचं नाव आहे भवानीपूर इथलं मतमोजणी केंद्र। तिथे स्वतः ममता बॅनर्जी पोहोचल्यात। शुभेंदू अधिकारी सुद्धा तिथे आहेत। पहिलं कारण जे भाजपच्या विजयाची आणि ममतांच्या पराभवाचं कारण सत्ताविरोधी लाट आणि 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता होती। हे पहिलं कारण भाजपच्या विजयाचं आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचं। तर 15 वर्षांनंतर सरकार विरोधी लाटेचा फटका हा ममता बॅनर्जी यांना बसलाय। दुसरं कारण आहे कायदा सुव्यवस्था आणि हिंसेचे आरोप। पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपनं तृणमूल काँग्रेसवरती गुंडगिरीचे आरोप वारंवार केले। तिसरं कारण भाजपच्या विजयाचं आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचं, ते म्हणजे भाजपचं मायक्रो प्लॅनिंग। पश्चिम बंगालच्या प्रत्येक जागेचं भाजपनं सूक्ष्म प्लॅनिंग केलेलं होतं। आणि चौथं कारण म्हणजे भाजपला मिळालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ, आरएसएसची मोठी साथ भाजपच्या मागे, तेच भाजपच्या विजयाचं कारण ठरलंय। संघानं हिंदू वोट बँकेवरती काम केलं आणि 2.25 लाख छोट्या मोठ्या बैठका घेतल्या पश्चिम बंगालमध्ये। भाजपचे सगळे कार्यकर्ते, आरएसएसचे देखील पश्चिम बंगालमध्ये कामाला लागले होते। पाचवं कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये मांडलेलं ठाण मांडून बसले होते अमित शहा बंगालमध्ये। तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये 2 आठवडे अमित शहांनी स्वतः लक्ष घातलं होतं। भाजपच्या विजयाची आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाची ही मोठी कारण आपण बघतोय। निवडणुकीच्या प्रचारामध्ये 2 आठवडे अमित शहा ठाण मांडून बसले होते। हॉस्टेल बाहेरची की जिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईक काजोरी बॅनर्जी आलेले आहेत, ज्याला भाजप कार्यकर्त्यांनी इथून पळवून लावलेला आहे। দেখুন এখনো ওরা সরকার করেনি, তাতেই কি